तर क्वार्टर फायनलचा सामना रंगला जातोय तो मात्र दिविशा ऐरोली विरुद्ध गजानन तुर्वे. दिविशा ऐरोली संघाने नाणेफेक जिंकली व क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलं ते गजानन तुर्वे संघाला. निलेश गोलंदाजी करताना वैयक्तिक सांघिक पहिलं षटक मात्र हाताळताना गणेश करंडे आणि रुपेश सोनकर अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि कर्णधारांनी माझ्यावर विश्वास का दाखवला ते मात्र सिद्ध करताना दिसतोय तो मात्र गोलंदाज निलेश. निलेश खिल्लारे मात्र इथं निलेश भिल्लारे मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. पॉवर प्लेचं मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेक षटक अशा प्रकारचा चेंडू टाकलाय, चेंडू धाडला जातोय तो मात्र मित्रांनो काळजी घ्या, स्वतःची काळजी करा. तर नक्कीच एक जोरकस प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता तो मात्र कर्णधाराचा, परंतु अयशस्वी ठरला. चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार. टप्प्याचा चेंडू होता मात्र गणेश कारंडे यांनी हेरला आणि चेंडू ढालला तो सीमारेषे बाहेर षटकार. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 8च्या घरात. 4 षटकांचा हा सामना. पहिलं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक असेल ते हाताळताना मात्र निलेश दिसतोय आणि सलामीला आलेली जोडी. नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव गणेश कारंडे व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपल्याला सातत्याने पाहताना मिळतं. त्याच्यात अष्टपैलू कामगिरी करताना त्याच्याबरोबर आहे तो मात्र रुपेश सोनकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या नक्कीच ही जोडी नवी मुंबई क्रिकेट जगताला आणि ओपन क्रिकेटला सुद्धा ही जाणणारी जोडी, तीच जोडी. निलेश पुन्हा एकदा अशा प्रकारे फुटा मधल्या इष्टचा चेंडूचा जोरकस मारला प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु अयशस्वी ठरतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते गणेश कारंडे आणि रुपेश सोनकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 9 धावा. तसेच गावडेवी खर्डी संघ इथं उपस्थित असेल तर त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे, कारण लगेचच आपला ह्या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्यांच्याबरोबर आपला सामना लढला जाईल. तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारल्यानंतर पहिलं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळताना मात्र निलेश. आणि हा मात्र उजव्या चेंडू थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता, परंतु बॅटची एज लागते आणि गोलंदाजाकडे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या फलकावर लागले जातात त्या फक्त 9 धावा. पंचांना विनंती असेल थोडा वेगवान करायचा आहे खेळ, कारण आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. एक षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र बिनबाद 9 अशी धावसंख्या. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा फटकावल्या 22 धावा फटकावल्या होत्या. त्या मात्र आता मात्र जखडून ठेवायचं काम केलं जातं ते मात्र निलेश बिल्लारे यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 9 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगलं जाते. गोलंदाजीसाठी येतोय मात्र तो अजित चव्हाण, ज्यांनी काल नवसाती क्रिकेट संघच्या स्पर्धेमध्ये आपली छाप उमटवून नेली. तोच मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो अजित चव्हाण. मधल्या चर्चेत अचूक बुंदा वापरला जातोय, मात्र आपलं ब्रह्मास्त्र काढलं जातंय आणि चेंडू टाकला जातोय. गणेश कारंडे सारख्या फलंदाजाला उभं ठेवायला लागलंय आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणं हेच चांगल्या फलंदाजाची निशाणे असते. तसंच गणेश करंडे हेरला कुठल्या प्रकारचा चेंडू टाकला जातोय तो बघतात आणि त्याच खराब चेंडूवर मात्र नेहमीच प्रहार करत असतात. पाहिलं गेलं तर दिविशा 11 ऐरोली संघाकडे पाहिलं गेलं तर अजिंक्य लाडू सारखा मोठा फलंदाज, बाबू कांबळे सारखा मोठा फलंदाज, तर फर्स्ट एड किट
तर विनंती असेल मैदानाच्या गाड्या आहेत त्यांनी जरा लवकर सहकार्य करायचं आहे. प्रेक्षक मायबाप तर पहिलं षटक चांगलं टाकल्यानंतर मात्र आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला गेलाय आणि गणेश कारंडेला जर अशी गोलंदाजी केली तर मात्र प्रहार केला जातोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेला तो अजित चव्हाण यांच्या माध्यमातून, मात्र दुसरा चेंडूचा टप्पा चुकला त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला गेला तो गणेश कारंडे यांच्या बॅटमधून. गणेश कारंडे वैयक्तिक आशा 15 धावावर खेळताना दिसतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा फलकावर लागली गेली ते मात्र 15 धावा. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम फलंदाजी या मनमुराद आनंद लुटताना मात्र प्रेक्षक आपल्याजवळ जुळले जातात. इंडिया क्रिकच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ती यूट्यूबच्या माध्यमातून. आता मात्र मिडविकेटच्या दिशेत चेंडू जातोय आणि थोडीशी क्षेत्ररक्षकाची गफलत होते त्याचा मात्र भुर्दंड पडतोय आणि बोनसच्या रूपाने धावा भेटल्या जात आहेत त्या 2 धावा. एकंदरीत 4 धावा चौकार भेटला जातोय. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 19च्या घरात. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक निलेशने टाकलं गेलं. त्या षटकामध्ये थोडंसं जखडून ठेवलं होतं ते मात्र गणेश कारंडे सारख्या फलंदाजला. आता मात्र अजित चव्हाण यांच्या गोलंदाजीवर प्रहार केला जातोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा फटकावल्या गेल्या जातात. पुन्हा एकदा अजित चव्हाण राईट अँड राऊंड द विकेट. हा मात्र फुटास्पर्धेचा चेंडू होता. चेंडू ढकलला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं आडवेपर्यंत 1 धाव निश्चितच मिळणार ती मात्र गणेश कारंडेला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. गणेश कारंडे यांची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 20 धावा. संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 20. म्हणजे किती मोलाचा वाटा आहे नक्कीच. दिविशा 11 संघ म्हटलं तर नक्कीच गणेश कारंडेचं नाव पुढे येतं. रुपेश सोनकरचं नाव पुढे येतं. लाडूचं नाव अजिंक्य लाडूचं नाव पुढे येतं. बाबू कांबळे सारख्या नाव पुढे येतं. त्यानंतर पाहिलं गेलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु 1 धावेने काय रोखू शकले नाही ते मात्र रुपेश सोनकरला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 21च्या घरात. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. क्षेत्ररक्षण दूरवर क्षेत्ररक्षण पांगले क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग बाउंड्री मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि कव्हर बाउंड्रीच्या दिशेत असलेले ते पांगलेलं क्षेत्ररक्षण आणि सर्कलमध्ये असलेला मिड ऑन स्क्वेअर लेग पॉइंट आणि मिडविक कव्हरच्या दिशेत असलेले ते क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे क्षेत्ररक्षक व्यूहरचना. हा आता मात्र जोरकस टारला चेंडू बुंदा वापरला परंतु बॅटची कट घेऊन चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 2 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 22 धावा. 2 षटक शिल्लक असतील. आता मध्ये उजव्याशीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू टाकला जातोय आणि पंचांकडून अवांतर घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. वाईट +1 आहे का? वाईट चेंडू 1च धाव भेटते अवांतरच्या रूपाने धावसंख्येत. आणि माफ करा अवांतर धाव आणि 1 धाव 22च्या रूपाने. अशाच प्रकारे 2 धाव भेटतील. धावसंख्येत 2ने भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24च्या घरात. पुन्हा एकदा रवी मात्रे. आता मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकांना थोडीशी गफलत होते तिथं मात्र एक चोरटी धाव म्हणावी लागेल ते रुपेश सोनकर आणि गणेश कारंडे यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 25 अशी धावसंख्या. तर गणेश कारंडे वैयक्तिक अशा 21 धावावर खेळताना दिसतोय. हा मात्र मधले चेंडू
टाकला जातोय आणि मात्र ही सलामी दिली जाते ती आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मंचाला सलामी दिली जाते ती मात्र गणेश कारंडे यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 6 धावेने धावसंख्या पोहोचते ती मात्र 32च्या घरात, माफ करा 31च्या घरात. बिनबाद 31 अशी दमदार सुरुवात म्हणावी लागेल. संत सुरुवात होती, सावध सुरुवात होती, त्यानंतर मात्र कमबॅक केलं जातं आणि अप्रतिम फलंदाजीचा बहारदार नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो मात्र एक आपल्याला इनिंग्स बघायला मिळते ती मात्र गणेश कारंडे आणि रुपेश सोनकर. रुपेश सोनकर एका बाजूने स्टँड देताना दिसतात तर गणेश कारंडे म्हटलं दुसऱ्या बाजूने मात्र हाणामारी केली जाते. पुन्हा एकदा रवी म्हात्रे यांचा चेंडू अप्रतिम चेंडू टाकला, सुरेख क्षेत्ररक्षण केलं, सुरेख फेकी केली. अशा प्रकारे एक चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र रुपेश सोनकर तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी म्हटलं पाहिलं गेलं तर 32 धावा फलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल, लगेचच नवीन फलंदाज पाठवायचा आहे कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना, आपल्याला उशीर होईल, सूर्य अस्ताला जात आहे. 5 चेंडू टाकून पूर्ण झाले, 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत. हा मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, जागेवर फुटवर्क होत नाही तिथं गणेश कारंडेचं. तत्पूर्वी मात्र पॉईंटच्या दिशेत चेंडू जातोय आणि एक धाव मात्र निश्चितच मिळते, ती मात्र गणेश कारंडे संघाला, दिविशा ऐरोली संघाला. धावसंख्या पोहोचते ती मात्र 33च्या घरात. आता मात्र शेवटचे 7 चेंडू असेल, काय घडणार, काय बिघडणार, किती टार्गेट सेट करणार हे मात्र येणारे चेंडू 7 आपल्याला सांगून जाणार. तत्पूर्वी रवी म्हात्रे गोलंदाजीसाठी राईट अँड राऊंड विकेट मारा करतोय. हा मात्र उजव्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू होता, चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेत, सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेकी होते, मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागते. ते मात्र बाबू कांबळे सारख्या फलंदाज. बाबू कांबळे बद्दल सांगायचं झालं तर ह्याच मैदानात 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया ज्या फलंदाजाने केली तोच बाबू कांबळे मात्र मैदानात जाताना दिसतोय. आता मात्र तर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 34 धावा 3 षटकांतर फलकावर लागल्या जात आहेत. आता मात्र शेवटचं षटक असेल. मागच्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये सर्वांना एंटरटेनमेंट केलं, शुभम पवारने ज्याने एंटरटेनमेंट केलं तोच गोलंदाजसाठी येताना दिसतोय. मात्र गोलंदाज अभिषेक पाटील मात्र गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. माफ करा अजय गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. अजय चव्हाण गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. 6 चेंडू असतील, स्लॉगवरचं षटक आहे. ह्या षटकात किती धावा जमवणार, की त्यांना रोखून ठेवणार, गोलंदाज की फलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटच्या रडारमध्ये काही येत नाही. चेंडू जातोय वाईडिश स्क्वेअर लेगच्या दिशेत, तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली. सुरेख क्षेत्ररक्षण होते, सुरेख फेकी होते, मात्र एका धावावर समाधान मानावं लागते बाबू कांबळे या फलंदाजाला. धावसंख्या मात्र पोहोचते ती 35च्या घरात. 3 षटक 1 चेंडू तर 35 धाव फलकावर लागले. तर अजून याच्यानंतर होणारा सामना आहे, या सामन्यातून जो विजयी संघ गावदेवी खर्डी संघासमोर लढला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज अजय चव्हाण. डाव्या स्टोरचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चेंडू जातोय, नशेबाची साथ लाभते ती मात्र बाबू कांबळेला, माफ करा गणेश कारंडेला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. आणि मित्रांनो मैदान अपुरं आहे, मैदानावर थोडे खड्डे आहेत, आपली काळजी आपणच घ्या. चौकार षटकार येत राहतील पण सुरक्षा ही आपल्याच हाती असते, तर एकमेकाची काळजी घ्या. घरी आपले वाट बघत आहेत, परिवार आहे, मित्र परिवार आहे, तर मैदानात धावताना फिल्डिंग करताना जरा सांभाळून राहा, सुरक्षित राहा. कारण पाहिलं गेलं तर आपण 2 वर्ष सातत्याने कोरोनासारख्या एका रोगाशी लढत आहोत. त्याच्यात आता उभरता आपण सुरक्षित आहोत, हेच खूप महत्त्वाचं, खूप भाग्याचं आहे आपल्यासाठी. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय, अजय गोलंदाजीसाठी येतोय.
आणि हा मात्र मधल्या एस्टरचा चेंडू चेंडू धाडलाय तो मिड विकेट च्या डोक्यावरून जातोय. 6 धावेने गणेश कारंडे यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला दिसतोय. 45 धावा फलकावर लागलेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकं 3 चेंडूनंतर 45 धावा मात्र फलकावर लागल्या गेलेत, त्या मात्र दिविशा ऐरोली संघाच्या. हा मात्र अचूक टप्प्याचा चेंडू होता. उजव्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू होता आणि चेंडू ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केला. थोडासा फुलटस झाला आणि चेंडू बॅटची एज घेऊन गेला तो डी मध्ये, परंतु एका धावेने समाधान मानावं लागलं ते मात्र गणेश कारंडेला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 46 घरात. स्लॉगवरचं षटक आहे, त्याचे 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तशाच प्रकारचा चेंडू टाकलाय, जोरदार प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. बिग 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 षटकार. पाहिलं गेलं तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून इंडिया क्रिकच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. त्याचं सुद्धा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप कौतुक असेल. त्यानंतर जाऊया सामन्याकडे आणि 50 धावा फलकावर लागल्या जातात. 52 धावा फलकावर लागल्या जातात. त्या मात्र दिविशा 11 शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. काय घडणार काय बिघडणार, किती धावांचं टार्गेट सेट करणार दिविशा 11 ऐरोली संघ, येणारा एक शेवटचा चेंडू सांगून जाणार. तत्पूर्वी BS कप 2021 मध्ये सर्व जुडलेल्या प्रेक्षकांचं आणि सहभागी संघांचं सुद्धा या BS बॉईज दिवा कुलवाड्यांच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. आणि तसेच तमाम प्रेक्षक क्रिकेट रसिक त्यांचं सुद्धा या प्रेक्षकांचा आजचा दिवस तुम्ही आमच्या बरोबर राहिलात, या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटलात. आजचे सामने जे तुम्ही बघितलेत आणि उद्घाटन सोहळ्यासाठी जे पाहुणे आले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल आणि आभार सुद्धा असतील. सामन्याकडे शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. अजय चव्हाण डाव्या स्टोरचा चेंडू जोरकस मारलाय, तिथं क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या भेदून जातोय सीमा रेषे पार. बिग 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 षटकार. महागडं षटक म्हणावं लागेल, कारण ह्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आहेत ते गणेश कारंडे यांनी. आणि 42 धावांची बहारदार खेळी 4 षटकामध्ये गणेश कारंडे यांच्या. आपल्याला एक नजाकत भरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 58 धावा. 59 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. विनंती असेल दिविशा ऐरोली, आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे, अजून एक सामना खेळवायचा आहे. दिविशा ऐरोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल लगेचच मैदानात उतरायचं आहे, अजून एक सामना खेळवायचा आहे. तसेच गजानन तुर्भे संघाला सुद्धा विनंती आहे, आपली सलामीची जोडी सुद्धा लगेचच मैदानात पाठवायची आहे. तर पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर गणेश कारंडे यांनी बहारदार फलंदाजी केली. सेहेचाळीस धावांची एक बहारदार खेळी आपल्याला पाहायला, चौफेर फटकेबाजी आतिषबाजी पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये तब्बल 5 षटकार आणि 2 चौकारांनिशी 46 धावा फटकावल्या गेल्या. त्या म्हणजे गणेश कारंडेने संघाची धावसंख्या उभारली गेली ती मात्र 58 धावा आणि 59 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेले ते मात्र गजानन तुर्भे संघासमोर. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तुम्हा आम्हांचा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. पाहत राहा, कुठे जाऊ नका, तुमच्याबरोबर जुळले जाऊ दुसऱ्या इनिंगमध्ये. तत्पूर्वी
तर सामन्याला सुरुवात होते. उत्तरार्धाकडे वळतोय. चांगली बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 46 धावांची तडाखी फलंदाज, चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. विशाल मात्र गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर थोडासा महागडा ठरला होता. तोच विशाल मात्र 17 धावा दिल्या होत्या. तोच विशाल मात्र विश्वास दाखवला जातोय कर्णधारांचा. विशाल मात्र गोलंदाजीसाठी समोर आहे एक नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव रवी म्हात्रे आणि रितेश म्हात्रे मात्र मैदानात येताना दिसत आहेत. विशाल गोलंदाजीसाठी येतोय. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. 59 धावांचा पाठलाग करताना मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. मधल्या एष्टीवरचा उजव्या एष्टीवर थोडासा बाहेरून जाणार चेंडू होता आणि आता मात्र आपली लाईन लेंथ मात्र सरळ करताना दिसतोय. तो मात्र विशाल, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ती मात्र विशालला. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसतोय. आणि दूरवर क्षेत्र पाहिलं गेलं तर सीमारेषेलगत 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक काऊ कॉर्नरच्या दिशेत आणि एक लॉंग ऑफच्या दिशेत. मात्र थोडासा बाहेरून जाणार चेंडू होता. बॅटची एज घेते आणि चेंडू जातो यष्टरक्षकाच्या पाठीमागे. डीच्या एक धाव, डी मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 2च्या घरात. 59 धावांचा पाठलाग करताना मात्र गजानन तुर्भे संघ. विनंती असेल गावदेवी खर्डी संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. हा मात्र मधल्या जोरकस मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत. तिथं मात्र अजिंक्य लाडू झेल टिपला जातोय. आता मात्र सपशेल अयशस्वी ठरला जातोय तो मात्र रवी म्हात्रे. एक जागेवर झेल दिला आणि एक सोपा असा झेल टिपला गेला लॉंग ऑफच्या दिशेत. तो मात्र अजिंक्य लाडू यांच्या हातामध्ये दिला गेला आणि मात्र रवी म्हात्रे पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय. पण क्रिकेट आहे मित्रांनो, अप अँड डाऊन होत राहतील. नक्कीच आज खेळला नाही तर उद्या तुमचा दिवस असेल हे मात्र नक्कीच. तर मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता, पहिल्यांदा आपला आत्मविश्वास गमावला, त्यानंतर मात्र आत्मविश्वास मिळवला आणि 4थ्या ओव्हरमध्ये जी हाणामारी केली आणि आपल्या विजयाला 2 षटकामध्ये 24 धावा असताना मात्र 26 धावा असताना मात्र त्या धावा एका षटकामध्ये कुठल्या गेल्या. तोच फलंदाज मात्र मैदानात जाताना दिसतोय. तो म्हणजे रोशन पाटील. आणि हा मात्र मागच्या सामन्यात आपला आत्मविश्वास मिळवून आता मात्र पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरताना दिसतोय तो मात्र रोशन. पाहिलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 4 डॉट बॉल घालवल्यानंतर आत्मविश्वास गमावला. त्यानंतर मात्र आपला आत्मविश्वास परत मिळवून आपले 4 षटकारांनिशी आपला सामना विजयी मिळून दिलेला आपल्या संघाला. तोच रोशन मात्र पुन्हा मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उडान होती है. असंच रोशनच्या बॅटमधून बघायला मिळतंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू पॅडवर लागतं, पायाला लागून मात्र जातोय डी मध्ये आणि एक धाव घोषितच्या रूपाने भेटते ती मात्र गजानन तुर्भे संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 9 धावा. 58 धावांचा 59 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक सुरुवात, थोडीशी लडखडती सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र गजानन तुर्भे संघाची. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर रवी म्हात्रे सारखा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर मात्र थोड्याशा आशा कमी झालेल्या दिसल्या. परंतु तिथेच रोशन म्हात्रेला आवाज दिला आणि रोशननी मात्र आपला मनसुबे दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर प्रहार केला, 6 धावा. आता नंतर एक लेग बायची धाव
आता बघूया काय घडते काय घडते शेवटच्या अशा प्रकारचा चेंडू टाकला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरला गेलाय तो फलंदाज रोशन पाटील मात्र आपला आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरला आणि मारलेला हा षटकार 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 15 धावांची सरासरी राखायची आहे तिथं मात्र 15 धावांची सरासरी या संघाने राखली आणि धावसंख्या फलकावर लागली गेली ती एक गडी बाद 15 धावा जिंकण्यासाठी 59 धावांचा पाठलाग करताना मात्र गजानन तुर्बे संघ. हा मात्र उजव्याशीचा बाहेरून जाणार रुपेश सोनकर गोलंदाजीसाठी येतोय. एक अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी मैदानात आपण सातत्याने पाहिलं गेलं तर हा मात्र उजव्याशीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 16 धावा 59 धावांचा पाठलाग करताना मात्र उलटा स्पर्धेचा चेंडू होता उजव्याशीचा बाहेरून जाणारा चेंडू होता आणि मात्र चेंडू जातोय डी मध्ये 22च्या रूपाने एक धाव. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 17च्या घरात. आत्ता मात्र समीकरण असेल 17 चेंडूंचं समीकरण असेल 17 चेंडू बाकी असतील. उजव्याच्या थोडासा बाहेरून जाण्याच्या लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. डावखुऱ्या गोलंदाजाला नेहमीच दैवी देणगी आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय आणि चेंडू बॅटची एज घेऊन जातोय तो डी मध्ये. रितेश फलंदाजी करताना आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच रितेश मात्र आपल्या संघासाठी नक्कीच झगडेल आणि धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 18 धावा. अजून 41 धावांची आवश्यकता असेल. उलटा स्पर्धा चेंडू जातो तो लॉंगॉनच्या दिशेत तिथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि त्या गफलतीचा मात्र भुर्दंड पडतोय तो दिविशा ऐरोली संघाला. जिथे एक धाव होती तिथे मात्र 4 धावा मिळल्या जातात. त्या नशिबाची साथ गजानन तुर्बे संघाला मिळते आणि धावसंख्या पुढे सरकली जाते ती मात्र 4 धावेने. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 22 धावा. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 22 धावा. आता मात्र धावसंख्येची सरासरी राखताना दिसतोय तो मात्र गजानन तुर्बे संघ. नक्कीच कॅल्क्युलेशन करून खेळावं आता क्रिकेटमध्ये. आणि हा मात्र एक उंची दिला चेंडू होता टप्पा चुकला आणि हा मात्र गणेश करंडे सारख्या यष्टीरक्षकाकडून एक लॉलीपॉप झेल जमिनीला दान होतोय आणि चेंडू जाते डी मध्ये. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही केलं अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर तुम्ही केलं तर नक्कीच 58 धावा सुद्धा कमी पडतील आणि धावसंख्या एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 23च्या घरात. हा मात्र अकुटप्प्याचा चेंडू धाडलाय तो मिड विकेटच्या तिथं मात्र राजू रनावरे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. एक जीवदानाचा मात्र काही फायदा उचलता आला नाही तो मात्र रितेशला आणि रितेश मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत. अशा प्रकारे धावसंख्या फलकावर लागली जाते ती 2 बाद 23 धावा. अजून 36 धावांची आवश्यकता असेल. तत्पुरी चेंडू आहेत ते मात्र 13 चेंडू आणि 36 धावा. 13 चेंडू 36 धावांचं समीकरण. काय घडणार काय बिघडणार. एक अनुभवी गोलंदाज रुपेश सोनकर डावखुरे हाताचा गोलंदाज मात्र समोर तसंच एक तडाखेबंद फलंदाज ज्यांचा आज दिवस आहे तोच रोशन पाटील मात्र मैदानात दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळले त्या 3 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार मारलेत. लांब लचक दर्जाचे जे षटकार मारले तोच रोशन पाटील मात्र रुपेश सोनकर यांच्या समोर. काय घडतंय काय बिघडतंय. उजव्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू आहे
आणि हा मात्र चेंडू बाईच्या रूपाने एक धाव भेटते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24च्या घरात. आता मात्र चांगला चांगलं षटक म्हणावं लागेल ते रुपेश सोनकर यांचं. या षटकामध्ये तब्बल पाहिलं गेलं तर तब्बल 9 धावा देऊन एक फलंदाज बाद केला. रितेश सारखा फलंदाजाला तंबूच्या आशयाला धाडलं गेलं. जरा सामना वेगवान करायचा आहे. अजून एक सामना आहे. विनंती अशी दिविशा इलेव्हन ऐरोली संघाच्या संघनायकाला आणि पंचांना सुद्धा विनंती आहे क्षेत्ररक्षकाला पांगवा. 12 चेंडू 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. आणि गोलंदाजीसाठी येते एक चतुर गोलंदाज जगदीश मकसूद आपल्या गोलंदाजीसाठी येतोय, ज्यांचं नाव आहे दिविशा इलेव्हन ऐरोली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना ऑफ स्पिन लेग स्पिन दोन्ही पद्धतीचे एक चतुर गोलंदाज म्हणावं लागेल. दोन्ही पद्धतीचे स्विंग ज्याच्या माध्यमातून केले जाते तोच जगदीश मकसूद गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. क्षेत्ररक्षण पांगलं जात आहे. एक स्क्वेअरलेगच्या दिशेत स्क्वेअरलेग बाउंड्री मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर बाउंड्रीच्या दिशेत असलेले क्षेत्ररक्षक. त्यानंतर पाहिलं गेलं तर कव्हर स्क्वेअरलेग मिड विकेट आणि पॉइंटच्या दिशेत असलेले ते क्षेत्ररक्षण. बघूया राजू जगदीश मकसूद गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर आहे एक आक्रमक फलंदाज रोशन. 24 धावा फलकावर लागले. 2 षटकांतर 24 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा. हा मात्र मधल्या चेंडू होता. चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्याची गोलंदाजीसाठी जाणला जातो एक चतुर असा गोलंदाज जगदीश मकसूद. आणि फलंदाजीसाठी जाताना दिसतोय एक तडाखेबंद फलंदाज सुजित सुशील. हा मात्र स्लोवर पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पॅडवर लागतोय आणि जोरदार दाद मागली गेली आणि पंचांनी अपील उचलून धरली. अशा प्रकारे यष्टीचित पायचित होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय तो मात्र सुशील यादव. तर नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो मात्र अजित चव्हाण. कालच्या सत्रात पाहिलं गेलं तर काल नवसाते मित्रमंडळाचे जिथं अष्टपैलू सातत्याने कामगिरी पार पाडताना आपण पाहिला तोच मात्र अजित चव्हाण आपल्या संघासाठी काय करणार. काय 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण असेल. मधल्या षटकाचा चेंडू जोरकस मारलाय. तिथं राजू रनआवरे आणि तिथं मात्र झेल टिपला जातोय. तो राजूच्या हातात चेंडू विसावतोय आणि मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय तो अजित चव्हाण. हाराकिरी पत्करली जाते. समीकरण होतं 15 धावांची सरासरी होती. ती मात्र थोडंसं आव्हान कठीण होताना दिसत आहे ते मात्र गजानन तुर्भे संघाचं. आता मात्र पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. सामना झुकताना दिसतोय. सामन्यावर पकड निर्माण करताना आपल्याला दिसतोय तो गजानन इलेव्हन माफ करा दिविशा इलेव्हन ऐरोली संघ. क्षेत्ररक्षण हा नेहमीच गोलंदाजीच्या पाठीचा कणा असतो. तुमचं जर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण असेल तर मात्र नक्कीच गोलंदाज असतो त्याला सुद्धा एक नेहमीच प्रोत्साहन मिळत असतं. अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षण असलं तर गोलंदाज सुद्धा त्याच होप्समध्ये गोलंदाजी करत असतो आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेच जगदीश मकसूद यांच्या गोलंदाजीवर हायट्रिकची संधी असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. हायट्रिकची सुवर्ण संधी. धावसंख्या आहे ती 25 धावा फलकावर लागले. 25 धावा फलकावर लागल्या गेल्या त्या मात्र गजानन तुर्भे संघाच्या.
उलटाच पद्धतीचा चेंडू, आता मात्र टप्पा चुकला, मारण्याच्या नादी चुकल्यात आणि हायट्रिक साधणार का? आणि अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिली हायट्रिक असेल. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच टाळ्या द्या, कारण आज पाहिलं गेलं तर याच्या सकाळच्या सत्रापासून बऱ्याचशा 4 संध्या येऊन गेल्या, हायट्रिकच्या सुवर्ण संध्या, परंतु त्यांना काय हायट्रिक साधता आली नाही. आता मात्र जगदीश मकसूद एक अटीतटीच्या सामन्यामध्ये मात्र आपलं वर्चस्व गाजवतं ना. हायट्रिकची पहिली हायट्रिक, या स्पर्धेतील पहिली हायट्रिक इथं साधली जाते. समीकरण बदलले गेले. 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. आणि चेंडू बॅटची एज घेऊन जातोय ते डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 26च्या घरात. आता मात्र समीकरण आहे ते 7 चेंडू आणि 33 धावा. 7 चेंडू 33 धावा. हा मात्र डायरेक्टरचा चेंडू होता. चेंडू जोरकस मारला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर दिशेत. तिथं अजिंक्य लाडू चेंडू अडवतोय. तत्पूर्वी मात्र एका धावावर समाधान वाटतंय. एक यशस्वी षटक बनावं लागेल. ते मात्र जगदीश मकसूदचं. या षटकामध्ये 3 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलं आणि धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 27 धावा. 32 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 32 धावा. तत्पूर्वी गावदेवी खर्डी संघाच्या संघनायकांनी इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी खर्डी संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि फलंदाजीसाठी येतोय तो मात्र प्रभात. काय घडणार, काय बिघडणार? रोशन यांच्या खांद्यावर आपल्या संघाची जिम्मेदारी असेल. ह्या मैदानाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना आपण पाहिलं आहे. 28 धावा होताना पाहिलं आहे. 32 धावा सुद्धा होताना ह्या मैदानावर आपण पाहिलेला आहे. तोच इतिहास पुन्हा घडणार का? तेच क्वेश्चन मार्क असेल. परंतु क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही आणि कधीच भविष्य केलं जात नाही. रोशन फलंदाजीसाठी 6 चेंडू असतील, 32 धावा. आणि हा मात्र उजेड थोडासा बाहेरून जाणार चेंडू जातोय डी मध्ये. 1 धावेने धावसंख्येत भर. अशा प्रकारे दिविशा ऐरोली संघ विजयाच्या समीत जाताना दिसतोय. तत्पूर्वी गावदेवी खर्डी संघाच्या संघनायकांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे नाणेफेकीसाठी. गावदेवी खर्डी अजूनही रोशन मात्रे यांच्या रोशन पाटील यांच्यावर मदार असेल. 5 चेंडू. पुन्हा एकदा जोरकस मारला चेंडू. तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. फेकी सुरेख होते. आणि मात्र रोशन हा धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. शेवटचे उरले सुरले होप्स होते ते मात्र आता धुळीस मिळवले जातात. ते मात्र गजानन तुर्बे संघाचे. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 28 धावा. अजून 31 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 31 धावा. उजव्या थोडासा बाहेरून जाणार. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला होते. एक डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये प्रभात त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला. उजव्या थोडासा बाहेरून ठेवला जातोय चेंडू आणि चेंडू यष्टिरक्षक आपलं काम सुद्धा चोख बजावलं जात आहे. गावदेवी खर्डी संघाच्या संघनायक इथं यायचं आहे. लगेचच नाणेफेक केली जाणार आहे. तत्पूर्वी प्रभात गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण. 3 चेंडू 31 धावा. काय घडणार, काय बिघडणार? हा मात्र जोरकस मारला फटका. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेत. तिथं मात्र झेल होता. झेल सुटला जातोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. फलंदाज निलेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 29च्या घरात. आता मात्र 30 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय. तो मात्र दिविशा इलेव्हन ऐरोली संघाच्या बाजूने. इथे गावदेवी खर्डी संघाचा संघनायक आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे. तर या सामन्यातून विजयी संघ लगेचच गावदेवी खर्डी संघाबरोबर क्वार्टर फायनल म्हणजे सेमीफायनलचा सामना लढेल.
तर हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न हवेत झेल आणि झेल टिपला जातोय तो मात्र क्षेत्ररक्षकामध्ये प्रभातला दुसरी सफलता भेटते आणि मात्र औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. 30 धावांची आवश्यकता असेल, एक चेंडू आणि 30 धावा फक्त औपचारिकता उरलेली आहे. मधल्या चेंडू जोरकस मारलाय, चेंडू जातोय लॉंगनच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक अडवतोय आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तर ह्या स्पर्धेचा नियम आहे, दोन्ही संघांना विनंती असेल हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं असेल. तसेच गणेश कारंडे यांना विनंती असेल, तुम्ही लगेचच आमच्या व्यासपीठावर या. गजानन तुर्भे संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर या. तुम्ही विजयी व्हा किंवा पराभूत व्हा. आणि नाणेफेक आमची लगेचच केली जाईल. तर लगेचच नाणेफेक केली जाईल. तसेच गजानन तुर्भे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर व्हा. आपण जय पराजय हा पार्ट ऑफ द गेम, परंतु आपला रिस्पेक्ट असतो. क्रिकेटबद्दल आपल्या ज्या भावना आहेत तर त्या आपण जिवंत ठेवणे आहे, कारण आपण पुढे परत परत आपण याच मैदानावर अशाच कुठल्या तरी स्पर्धेमध्ये आपल्या एकमेकासमोर लढले जाऊ. तत्पूर्वी वळूया, आजच्या सेमीफायनलचा सामना असेल तो दिविशय 11 ऐरोली व डोंबोली परिसरातून जो संघ आपले दमछम दाखवतो तोच गावदेवी खार्डी संघ